आता सांगतो तुम्हाला, जेवण वगैरे सगळं झालेलं आहे, चायनीज वगैरे मस्त खाल्लेलं आहे, पार्सलसुद्धा घेतलं आहे. आणि माझी चप्पलसुद्धा तुटली माझी. भाऊ चप्पल वगैरे कुठे भेटेल का? भेटेन. सगळे येतात ते बघा, मस्त जेवण घेऊन झालं, वरती बसायचं. आता संध्याकाळी परत येऊ, जलजिरा खातं जेवण. आता जॅकविलवरती जायचं, तिकडे पण तुम्हाला दाखवतो. मस्त नदी टाईप आहे, तिकडे बाजूला बसून चायनीज घेतलं आहे पार्सल आम्ही, तिकडे बसून पण खाऊ थोडं. मग भेटूया तिकडे, चला. कशी आहे तुम्ही? आम्हाला तर खूप मजा येते, ते तुम्हाला सांगतोय. तुम्हाला वाटत असेल नाही मजा येते, तरी पण आम्हाला मजा येते, खूप येते. सांगू शकतो का मजा येते की नाही येते? येते भावा, रस्ता खूप येते. आणि आपल्या भावाला तर बघा गोला चालला काय त्याचा, त्याला व्हिडिओ काढायची होती म्हणून मी पाठी बसलो इकडे. पुन्हा मी लोकेशनवरती पोचलो. आता असं लोकेशन आहे, असं लोकेशन तुम्हाला मुंबईला पाहायला नाही भेटणार, फक्त कोकण, समजलं. म्हणून मी इथे इकडे येतो. तुम्हाला तर माहिती आहे मला हिरवगार आवडतं, आणि हिरवगारमध्ये हागायला बसायची मजा चालला का भाई, खूप अलग आहे. ते बघा असं फिरायचं, थोडं पाणी, नजारा म्हणजे नजारा अलग. एक दिवसाची मजा आहे, पण खूप मजा येते आम्हाला. आता रात्री आम्हाला निघायचं आहे परत, काय माहिती सकाळी 4 वाजता निघायचं आम्हाला. विचार तर चालू आहे नाही जायचं आहे. हा बघा अशी लोक जर येतात ना इकडे मुताला, म्हणून आम्ही नाही करत. काय मुताची गरज होती इकडे, त्याला मुताला गेलाय तिकडे. भाव आपला मच्छीसाठी ट्रॅप बनवतोय, कलाकारी. पण काय होत नाही ज्यांनी कधीपासून ठेवलेलं, झालं की नाही? काय नाही झालंय हे बघा. सर मग परत कोण कापू शकतं का हे? कसं कापणार आता ते? कसं सर? चला भाऊ चाललाय परत. घेऊन येतो. आपण पण जाऊया त्यासोबत, बघूया काय करतोय तो. या इथे तुम्हाला गाई दाखवतो मच्छी कशी पकडतात. जर मच्छी आली म्हणजे याला मच्छी पकडता येतं, नाही तर नाही येत. पण मच्छी तुला दिसतात कुठे आहे? हा रे, तेव्हा केवढे मोठे आहेत बघ. तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल तर माहिती नाही. हा ते बघा, ते बघा दिसतंय. थंड आहे पाणी, नाही आता कोमट झाला असेल. चल 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 ठेव आरामशी, आवाज नाही आला पाहिजे मच्छीला. आतमध्ये गेले पाहिजे रे मच्छी. होतं जरा एल्विन भाऊचं जरा नाही, ट्रॅप फेल गेलाय. मच्छी खाऊन जाते पण मच्छी आतमध्ये येत नाही. काय बोलणार तुला? मोठी बॉटल घे, सांगतोय तुला. असं टाकू का डायरेक्ट? तुम्ही प्लेट वगैरे काय आणली नाही, म्हणून भावाला असं चम्मच आणि फक्त प्लॅस्टिकमध्ये खायला लागतंय. पण मस्त आता फिरून वगैरे आले आहे, खूप थंडी आहे म्हणून चाय पास मागवली. तिकडे आम्हाला निघता निघता रात्र झाली, थंडी लागते, मांडी घालून बसलाय. आता तुम्हाला सांगतो, आता परत आम्ही चाललो आहे घरी, कपडे चेंज करणार, मग परत येऊन चायनीज खाणार, मग आम्ही रात्री सकाळी 4 वाजता निघणार. ते पण तुम्हाला दाखवतो, सगळं शॉर्ट्स वगैरे सगळे काढले आहे मी, तुम्हाला पाठवतो. काय मग पोट भरलं की नाही चाय आणि वडापावमध्ये? खूप मजा आली माझ्या मित्रांसोबत, मला खूप मजा आली. आता अजून चायनीज खायचं आहे. हा चायनीज काय सगळं खायचं, चायनीज खायचं आहे अजून आपल्याला. खाऊया ना, चला. चल घरी जाऊन कपडे ओढले झाले, कपडे वगैरे. मित्रांनो, आम्ही सकाळी किती वाजता बाहेर पडलेलो घराच्या? 11 वाजता. 11 वाजता काहीतरी बाहेर पडलेलो, 11-12 वाजता. तेव्हापासून या भावाचा फोन चार्ज होतोय, 200% चार्जिंग झाली असेल आतापर्यंत. बरोबर ना? लवकर डिकी खोल ना आधी. अरे चावी आतमध्ये. आताशे पोचलोय, सकाळी निघालेलो. सुजलची इंटरव्हल पण ओली अजूनपर्यंत, कारण का अंघोळ केलेली ना त्यांनी, म्हणून. काय फोडायचं आहे?
ते पोडायचे ते ए अक्षय हे बघा हे फोडायचं तर याच्यातून किडे बाहेर निघतील. नको नको अक्षय कंटिन्यू निघायचंय, घरी जायचं आपल्याला. नको फोडू बोलतो तरी पण आंब्या भेटला तरी फोडतोय तिकडे. काय दो बघ. काय नको सिद्धेश, टी शर्ट नाही घातली आहे बघ, काय फोडतोय काय माहिती. काय बोलता काय नाही, कोणच नाही, काय पकवतो काय माहिती. काय झालं का काय नाही, ते घर सोडून निघाले. हा. वाटलं त्याच्या आतमध्येच असते ना, तर आता सर्वांना सावली असते. करत का होता? काय माहिती काय करत होता. येडाय जरा चल रे भाई, झोपायचं नाही. उठाय अरविंद ब्रो, सो जा ब्रो. चले उठ, चायनीज खायला जायचं आता. अहो रेडी जाऊन बसलाय कधीपासून, वाट बघतो. आता जायचं नंतर जायचं, आता जायचं नंतर जायचं. अरे हा तर आतमध्ये बसला. चला जायचं लवकर. एवढ्या थंडीमध्ये चला, तुम्हाला सांगतो किती थंडी लागली आहे ते. दाखव तुम्हाला किती थंडी लागते. हे इकडे उठ जरा, दाखव किती थंडी लागते. बघ, पकड जरा कॅमेरा पकड. हा हे घे, दाखवतो मी किती कपडे घातले ते. इथे ती अशी दाखव, लाईट इकडे दाखवतो किती कपडे घातले ते. काय किती हा एक बरं. वरचा, या खाली हा दुसरा, या तिसरा. हे तर काय नाही. हा मग इकडे बघा, दाखवतो आरामशी बघा. ही बघा, ही पॅन्ट आहे, एक दुसरी घातली आहे. एवढी थंडी लागते तुम्हाला माहिती आहे. हा नंतर भेटला होतो, तुमच्याशी बोलून घेतो. हसतात काय रे तुम्ही. चला भाई लवकर चला. चले काय सिद्धू, मग आताच आलेला आणि आताच परत चाललाय अर्धा तास आधी. काय करतोय. हो ना, आताच आलेलो आम्ही अर्धा तास आधी आणि आता परत चाललोय. कारण काय गाडीत पेट्रोल नाही. ह्याला चायनीज खायचंय, तोंड बघा कसं झालंय. चायनीज खायचंय, पेट्रोल नाही, ते कोकम ज्यूस आहे. ते कुत्राला भागवण्यासाठी ठेवतात बाहेर. इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवतात. काय बोलतोय. इंस्टाग्रामवर व्हिडिओ येते, हा मध्ये रील्स आलेल्या. हा बधाई हो, आपको पेट्रोल पंप पे मिली है नाइट ड्यूटी, लेकिन एक खाली गाड़ी आएगी, खिड़की नहीं खोलेगी, दरवाजा भी नहीं खोलेगी और उसको रिस्पॉन्स करना नहीं, चुपचाप पेट्रोल भर देने का. वैसा ये पेट्रोल पंप है. दाखवतो हम जरा पेट्रोल पंप. मस्त वरती बसून चायनीज खायला आलोय. टाइमपास आलाय फक्त एकट्यासाठी. आम्ही पागल आहे म्हणजे. तिथे काय डाऊन कसं वाटतंय मग खा तिथे? इकडे बसून तुला आनंद येतोय की नाही तुला. भावा आनंद आता थोड्या टायमाने. मग आता आम्ही चायनीज खायला आलोय. ही आमची फिक्स जागा, इथेच आम्ही बसतो. आणि हा इकडे चायनीज होलाय. कधीपासून बघतोय मी, 5 वर्षापासून बघतोय ना. इथेच चायनीज खायला येतो. बस चायनीज खायलाच येतो आम्ही. बस अजून काय नाही. चिकन कोलीवाडा पण आलेला आहे. इकडची स्पेशल डिश आहे. कधी पण येतो तर आम्ही हेच खातो. काय मस्त. अजून काय खायचं नाही, फक्त चिकन कोलीवाडा. झालं का भाई जेवण बिवून? खूप लवकर झालं, 12 वाजले. घरी झोपायचं आता. 12 वाजले. आता घरी जाऊन झोपायचं आणि 2 तासमध्ये उठून फक्त 4 वाजता निघायचं आम्हाला काही करून. तर झोप तर येणार नाही, तरी पण ट्राय करू. चला 12 नाही वाजले, 11:30 झाले. काय भाई वाय गुरु. झालं आता सगळं मस्ती वगैरे करून, जेवण वगैरे झालं. सगळं मस्ती करून जेवण वगैरे. भावा मस्त झालं. हे आता मुतालाच होते सारखी. हो आता मस्त जेवण वगैरे सगळं झालंय. आता झोपायचं 2 तास आणि निघायचंय. तर आता तुम्हाला डायरेक्ट सकाळी भेटतो मी. चला बाय. चल ना भाई, किती नखरे आहे तुझे. चल बॅग घेऊ दे भाऊ माझी. चला बाय. ही बॅग कोणाची? बाय उद्या. हे दोघं गद्दार आहे, गद्दार जे थांबले नाही.
सर थांबतात आहे आणि आमच्यासोबत येत नाही. सकाळचे 4 वाजले, उठायचं मन नाही तरी पण घरी जायचं, कामाला जायचं ना उद्या. आणि हेल्मेट आहे उतर निघालो आता आम्ही. तुम्ही बघा बाय बोलतो, यायचं नाही त्याला. आम्ही पण निघालोय. बघू किती थंडी लागते आणि किती नाही. चावी तर दे. परत आम्ही इकडेच थांबलोय. जेव्हा जाताना चाय प्यालेलो, थंडीने सगळ्यांची हालत खराब झालेली आहे. मग थोडा टाइम निघालो आपण तरी 4:15ला. कंटिन्यू चालवली गाडी, समजलंच नाही ना आपण, लवकर आलो. जाता नाही म्हणा तर फक्त एकदा रोड भेट होते, मग लवकर पोचू आपण. हवा तर काय समजतच नाही, पाठी बसून काय करत असतो. लोकेशन टाकतो. फक्त गाणे ऐकत असतो तो. मला भीती वाटते मध्ये मध्ये. अक्षय हा. हा पण नाही करत. हात वगैरे सगळं कडक झालंय, हलतच नाही. तर काय झालंय, हात बोटत नाही हलत आहे माझे. पण माझ्या बोजेला खा झालाय, तर मी आता कसं खाजू समजत नाही, कारण का हे हलतच नाही. सुजल तर तुझ्या ना बोट तेरा हो गया तो. आता चाय वगैरे पिऊन निघतोय आता. चल जाऊया. चला काहीच मी पण निघतो. काय थंडी आहे यार, खूप मजा येते. भावांनो, आता सगळे आम्ही जे आहे ते सगळे बरोबर सही सलामत घरी पोचलेलो आहे. मी पण घरी पोचलेलो आहे. पाहू शकता तुम्ही, सगळे कपडे वगैरे काढले. जे 3 कपडे घातलेले ते सगळे काढून घेतले. आता झोपायचं पण नाही. आता अंघोळ करतो आणि परत कामाला जायचं आहे. सुट्टी नव्हती म्हणून आम्हाला यायला लागलं. काय सांगू शकतो आता मी. मन तर करत नाही जायचं कामाला, पण जायला लागणार. तर आलो आहे, अर्धा तास वाचला. अर्धा तासात अंघोळ वगैरे सगळं करून जातो. चला मग तुम्हाला आता भेटूया डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक तरी करा तुम्ही, सबस्क्राईब नाही केलं तरी पण चालेल, लाईक करा. चला मग, चला बाय. भावांनो, तुम्ही बाकी पाहू शकता आम्ही एवढा रात्रभर राहिलो, एका घरामध्ये एन्जॉयमेंट केला. ठीक आहे. बाकी नंतर माझ्या भावानी उमेशनी पाठच्या साईडला आला बाथरूमला आणि दरवाजा खोलला. चावी इथे होती आणि चावी होती तिकडे. ठीक आहे, चावी होती तिकडे. आणि बाकी तुम्हाला घर दाखवतो. इथे आम्ही आहे ना 6 जणांनी एवढा आरामात झोपलो असतो ना भाई. तुम्हाला वेंचो 6 जण म्हणजे एकदम आरामात झोपलो असतो. तुम्हाला दाखवतो मी तो घर कसा आहे. हे बघा हा घर. भाई म्हणजे इथे काहीच कमी नव्हती. हे बघा पूर्ण किचन आहे, हा फ्रीज आहे. तो बटन चालू केला असतं सर्व राहिलं असतं. भाई स्कॅम केला उमेशने आपल्यासोबत. सोम भाई स्कॅम हो गया. हे बघा झोपायला जागा बघा. इथे बेड आहे. इथे तुम्ही पाहू शकता. इथे काय नाही आहे. हा बाजूवाल्यांचं घर आहे भाई. इथे आरामात खायला असतं. आणि हा बघा हा व्ह्यू तर बघा तुम्ही भाई. इथं मस्त बेड आहे, पंखा आहे, खिडकी आहे, सर्व काही मस्त. इथं आरामात झोपले असते 4-5 जण. तर 4 जण तर आरामात झोपले असतो. स्पीकर पण इथे आहेत. आणि इकडे 5-6 जण, 2 जण इथं झोपले असते, 4 जण इथं आरामात झोपले असते. म्हणजे समजते तुम्ही की किती मोठा स्कॅम केला उमेशने आपल्यासोबत. आपल्याला तिथे एक चादर टाकून झोपवला फक्त. हा उमेश इकडे जरा दाखव चेहरा. चेहरा